एटीएम मशीनही जाळली। सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तोडण्याचा प्रयत्न। एक मोठी बातमी आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे याचा सध्या शोध सुरू आहे। शिरूरमधील गुणाड गावामध्ये आरोपी दत्ता गाडेचा शोध सध्या सुरू आहे। शिरूरमध्ये पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडे याचा ड्रोनद्वारे सध्या शोध सुरू झालेला आहे। एका ऊसाच्या शेतामध्ये तो लपल्याची पोलिसांना शंका आहे। आरोपी दत्ता गाडे हा गुटाण या गावचाच रहिवासी आहे। याच गावात एका ऊसाच्या शेतात तो लपल्याची माहिती आहे। मिकी घई आपल्याला अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर हा जो आरोपी आहे दत्ता गाडे यांनी हा सगळा प्रसंग केल्यानंतर थेट त्यांनी त्याचं गाव गाठलेलं होतं। अर्थात शिरूर तालुक्यातील हे गाव आहे आणि पोलिसांना जी माहिती मिळालेली होती त्यानुसार तो इथून हा सगळा प्रकार केल्यानंतर गावाला गेलेला आहे, घरी गेलेला आहे आणि घरी न थांबता तो जवळ एका शेतीमध्ये लपून बसलेला आहे असं एका प्रथमदर्शनीने माहिती पोलिसांना दिलेली होती आणि त्यासाठीच क्राईम ब्रांचची जवळपास 8 पथकं शिरूर या ठिकाणी दाखल झाली आणि आता शेतामध्ये त्याचा शोध थेट ड्रोन कॅमेऱ्यांनी देखील केला जातोय। पूर्ण सर्वे ड्रोन कॅमेऱ्यांनी केला जातोय। कुठं तो दिसतोय का, कुठं तो लपून बसलाय का, यासाठी ड्रोनचं मदत या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्याचबरोबर डॉग स्क्वॉडची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितले तर जवळपास 2 डॉग स्क्वॉडची टीम शिरूरमध्ये दाखल झालेली आणि शेतात जाऊन त्या ठिकाणी हे सगळं ऑपरेशन केलं जात आहे। क्राईम ब्रांचच्या जवळपास 8 टीम त्या ठिकाणी आहेत आणि सिपींचं देखील म्हणणं आहे की तो त्याच परिसरात आहे। शेवटचं जे लोकेशन त्याचं मिळालेलं होतं तो शिरूरमध्येच होतं आणि त्यामुळं त्याचाच आधार घेत त्या ठिकाणी ही टीम्स दाखल झालेले आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने त्याचा शोध सध्या सुरू आहे। अमोल, धन्यवाद मिकी दिलेल्या या माहितीबद्दल।